अयान अहमद, वय 19, काम प्लेबॉय. सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मला सर्च केलं तर या अयान नावाच्या नरधामाचे कित्येक व्हिडिओ समोर येतील. त्याहून धक्कादायक म्हणजे ज्या अयानचे यापूर्वी 18,000 फॉलोअर्स होते, त्याचे आता 22,000 फॉलोअर्स झाले आहेत. अयान हा सोशल मीडियावर ब्लॉगर म्हणून मिरवत होता. जेव्हा त्याचं एक एक कांड उघड झालं, त्यानंतर अवघ्या 4 दिवसात त्याच्या फॉलोअर्समध्ये 4,000 वाढ झाली. आपण कुणाला फॉलो करतोय हेच मुळात आपल्याला समजेना. या प्रकरणावर आम्ही व्हिडिओ करणं मुद्दाम टाळलं होतं. पण घटनेचं गांभीर्य पाहता व रोज येणारे नवनवे खुलासे पाहता हा व्हिडिओ करणं आम्हाला भाग पडलं. अमरावतीच्या परतवाड्यातील हेच आयान प्रकरण आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. राज्यातील घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. साधारणतः 8 दिवसांपूर्वी हे प्रकरण उजेडात आलं. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अयान अहमद नावाच्या 19 वर्षांच्या नराधामाला अटक झाली. मित्रासोबत लागलेल्या पैजेमुळे कित्येक हिंदू मुस्लिम तरुणींचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या या दोघांना पोलिसांनी अटक केली. का सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अमरावतीतील 8 मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. खरं तर त्यापूर्वी वर्षभर आधी एका मशिदीत हे प्रकरण मिटवण्यात आल्याच्या चर्चा झाल्या. परंतु आता थेट सोशल मीडियावर काही मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचा मित्र उझैर खान यांच्यामध्ये कोण सर्वात जास्त मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतं हे पाहू अशी शर्यत लागली होती. गेल्या वर्षभरापासून हे दोघे मित्र मुलींना पटवण्याचा घृणास्पद खेळ खेळत होते. दोघात लागलेल्या या पैजेच्या शर्यतीमधूनच हे अश्लील प्रकरण सुरू झालं. आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ बनवून उझैर खानला पाठवायचा. उझैरही त्याचे व्हिडिओ व फोटो अयानला पाठवायचा. काही दिवसांनी या दोन मित्रांमध्ये पैशांवरून वाद झाला. याच पैशांच्या वादातून रागाच्या भरात उझैर खान याने अयान अहमदचे सर्व अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यास सुरुवात केली. तिथूनच हे परतवाडामधील तरुणींचे लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलं. या प्रकरणातील 2 मुख्य आरोपी अयान अहमद आणि उझैर खान यांना सुरुवातीला अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची एक एक कडी सोडवली जाऊ लागल्यानंतर आता या प्रकरणात तब्बल 8 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अयानकडे केलेल्या सुरुवातीच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अयानचा 2 वर्षांपूर्वी प्रेमभंग झाला होता. एका मुलीवर त्याचे खूप प्रेम होते, परंतु तिने अयानसोबत मैत्री कायम ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर अयानने या प्रकाराचा बदला घेण्यासाठी प्लेबॉय होण्याचा मार्ग निवडला, असं त्यानं स्वतः पोलिसांसमोर कबूल केलं. अयाननं त्यानंतर क्लासला जाणाऱ्या किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा घृणास्पद छंद निवडला. अमरावती, परतवाडा आणि आसपासच्या गावातील अनेक मुली त्यानं बाटवल्या. या मुलींना सुरुवातीला मेसेज करून इन्स्टावर मैत्रीची ऑफर देऊन अयान आपल्या जाळ्यात ओढायचा. त्यानंतर आसपासच्या काही ठराविक कॅफेवर त्यांना घेऊन जायचा. तेथे त्यांच्यावर पैसे खर्च करून शारीरिक जवळीक साधायचा. त्यानंतर आपल्या मित्राच्या एका फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. विशेष म्हणजे मुलीही हे सर्व करायला त्याला नकार देत नव्हत्या. कारण आतापर्यंत जे व्हिडिओ व्हायरल झालेत त्या सर्व व्हिडिओतील मुली या अगदी स्वखुशीनं त्यांचं व्हिडिओ चित्रीकरण करू देत असल्याचं तपासात समोर आलंय. आता या मुली अयानच्या कोणत्या जाळ्यात फसायच्या? अयान काही हिप्नोटिझम वगैरे करायचा का? अयान त्यांना काही नशा करायला लावायचा का? हे अजून अनुत्तरित आहे. परंतु हा प्रकार अगदीच किळसवाना असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात धार्मिक अँगल आणण्याचा प्रयत्न काही जणांकडून झाला, परंतु अयाननं हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील मुलींना आपलं शिकार केलंय असं तपासात समोर आलं. त्यातही मुस्लिम मुलींची संख्या जास्त आहे. पोलिसांनी आतापर्यंत 10 मुलींची चौकशी केली असून ही संख्या वाढणार असल्याचं सांगितलं जातंय. दुसरीकडे अयानचे तब्बल 180 व्हिडिओ असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. अयानचं वय फक्त 19 वर्ष आहे, परंतु या एवढ्या वयात त्यानं तब्बल 200 मुलींना आपल्या जाळ्यात ओढलंय. हे सगळं भयानक आहे. अयान अहमद व उझैर खान हे दोघं मुलींना पटवायला नेमकं कोणती ट्रिक वापरायचे याचा तपास अद्याप सुरू आहे. रोज या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. अयान सारख्या नराधामाला फक्त फाशीच देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आता अयान प्रकरणानं मुलींच्या पालकांची चिंता मात्र वाढली आहे. मित्रांनो, या अयानला कोणती शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.